नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता परीक्षा सुरू होणार आहे, त्यामुळे अभ्यास छान करायचा. आज आपला शनिवार, आज गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे मकर संक्रांत. मुलांनो, पौष महिन्यात सूर्य मकर राशीत जातो, म्हणून त्या दिवसात मकर संक्रांत साजरी करतात बरं का. आणि मकर संक्रांतीची अजून एक पौराणिक कथा आहे. आपल्या स्वर्गावर की नाही शंकरासूर आणि किंकरासूर हे दोन राक्षस होते बरं का. तर ते दोघं इतके बलाढ्य होते की त्यांनी त्रैलोक्यावर राज्य करायचं असं त्यांनी ठाम विचार केला आणि लढाईला सुरुवात केली. ते बलाढ्य असल्यामुळे देव सगळे घाबरले. मग त्यांनी आदिमायेला नमस्कार करून तिला सांगितलं की तू आम्हाला शंकरासूर आणि किंकरासूरपासून तू वाचव. मग तिने काय केलं, सगळ्या देवाने तिची प्रार्थना केली की नाही, म्हणून मग तिने अकराळ विक्राळ रूप धारण केलं. अकराळ विक्राळ रूप धारण करून बरोबर संक्रांतीच्या दिवशी शंकरासुराला मारलं आणि किंक्रांत म्हणजे करीच्या दिवशी त्यांनी किंकरासुराला मारलं. म्हणून की नाही ती संक्रांत साजरी करतात बरं का. आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. भोगी म्हणजे उपभोगायचं म्हणजे काय उपभोगायचं, छान छान कपडे घालायचे. मग सगळ्या स्त्रिया काय करतात, छान छान कपडे घालतात आणि तीळ लावलेली भाकरी, मुगाची खिचडी करतात आणि तिळाची गुळाची पोळी करतात आणि देवीला नैवेद्य दाखवतात. कारण ती दुसऱ्या दिवशी शंकरासुराला मारायला जाणार असते की नाही, म्हणून मग तिची पूजा करतात. तिला छान छान आपण कपडे घालून तिला प्रसन्न करतात. देवी पण आपल्याकडे बघून प्रसन्न होती की नाही, म्हणून मग तिच्यासाठी सगळं करायचं असतं. तीळ टाकून आपण त्याच्या दिवशी आंघोळ पण करायची भोगीच्या दिवशी. का तर ते तीळ असे छान उष्ण असतात, ही थंडीचे दिवस असतात की नाही, आणि म्हणून मग ते सगळं आपण देवीला प्रसन्न करून राहायचं आणि आपणही स्वतः प्रसन्न राहायचं. आणि मग दुसऱ्या दिवशी देवी मग शंकरासुराला मारते. खूप सगळ्यांना आनंद होतो. आणि दुसऱ्या दिवशी किंकरासुराला मारते, म्हणजे कर असते त्या दिवशी. मग मकर संक्रांतीच्या दिवशी मग ह्याला मारलं ना, म्हणून मग छानपैकी गुळाची पोळी करायची, सगळ्यांना तिळगुळ वाटायचे, एकमेकांबरोबर गोड बोलायचं आणि तो आनंद साजरा करायचा. मग दुसऱ्या दिवशी त्या किंकरासुराला मारल्यावर ना कर असते की नाही, मग त्या दिवशी काय करतात, कर उलटतात. म्हणजे काय करतात, तव्यावर असं चर्र आवाज होईल अशी धावण करायचं असतं. माहिती आहे ना तुम्हाला, आई करते की नाही. मग किंकरासुराच्या नावाने ते कर उलटायचे असते आणि संक्रांतीला तिळगुळ वाटायचा असतो आनंद म्हणून हा सण साजरा करतात. आणि मग काही ठिकाणी ना छान छान पतंग पण करतात आणि आकाशात उडवतात आणि आनंदोत्सव साजरा करतात. आवडली का तुम्हाला गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरायचं नाही.